काल मी गेलो पोरगी बघायला. पोरीच्या घरी गेलो, स्वागत झालं माझं. आदराने मला म्हणे बसा. मी बसलो जाऊन. माझ्या अवताल पोरीचा पूर्ण परिवार येऊन बसला. पण त्या परिवारामध्ये जिच्यासाठी गेलतो मी ती काही दिसत नव्हती मला. तब्बल अर्धा तास उलटला तरी तिचा पत्ता नव्हता. मी प्रतीक्षा करत होतो की कधी येईल ती. आणि तेवढ्यातच एक आवाज आला. तो आवाज होता तिच्या मम्मीचा. म्हणे काजल ये ग आता बाहेर. म्हणलं काजल नाव ऐकल्यावर मला 1-2 सेकंदासाठी अजय देवगणची बायकोच आठवली मला, काजल हिरोईन. पण नाही, ही दुसरी काजल होती. ही माझी काजल होती. ही पण काही कमी नव्हती बरं का. मग ती 2 मिनिटांनं अशी तयार होऊन आली, नटून छटून अशी ठुम्मुक 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 करत आली. आणि येऊन ती डायरेक्ट सोप्यात बसली नाही, खाली बसली. मी सोप्यात उंच आणि ती खाली. आता इथं ताळमेळ पूर्ण हुकलेला होता, कारण तिचा चेहरा मला बघायचा होता. आणि ती चेहरा अशी खाली करत होती मान. आणि मी सोप्यात असल्यामुळं खूप अवघड चालतं बघणं तिला. मग मी पण कुठला मान अपमान सन्मान हे सगळ्या गोष्टी आहे सगळ्या बाजूला सारल्या. आणि सोप्यातून तटकन उठलो आणि खाली जमिनीवर म्हणजेच फरशीवर मांडी घालून बसलो. आणि तिला ताडत होतो. असा जबरदस्त ताडणं चालू केलं मी. आणि तिनं तेवढ्यातच एक अशी गोंडस अशी गोड मला स्माईल दिली. ती स्माईल बघून म्हणलं जमलं आता. मग तेवढ्यातच एक आवाज आला. तो आवाज होता तिच्या वडिलांचा. ते म्हणाले कशी वाटली आमची पोरगी. मी पण असा चांगला आवाज काढला आणि म्हणलो तुमची पोरगी तर आयटमच आहे म्हणलं. म्हणजे आयटम खायला चांगले केलेत म्हणलं.